नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय पिक्चर काय कुठला? धुरंधर. बंड्या येणार नाही? बंड्या तुला पण घेतले ब्लॉग मध्ये भावा, आयुष्य आलाय तुझा. सबस्क्राईब तेवढं कर काय, आणि लाईक कर, फॉलो कर, सॉरी इंस्टावर फॉलो कर, यूट्यूबला सबस्क्राईब कर. बेल आयकॉन टाटा. आमचं स्पॉन्सर पवन माळे. कोण झालाय? ए बंद कर की. हे बंद होत नसते, बोल घे. हां बोल. मी चाललोय, वेंक्या चाललाय, तो चाललाय, तू येणार? चल रे चल. किसका फाटे किसका तुटे, जाऊस का होते. चल बरोबर. कुठल्याला झालाय? अरे फॉर्च्यून 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 फॉर्च्यून. आता आले रे कामावर जातो. मग मी पण आताच कामावर जाऊन जेवून आलो रे. आता आले रे, सकाळून आता आले कामावर. बर पोरी बघा चालला दावरून चाललाय. पवन. पवन एवढे तिथं दिसत नाही कोणाला. ए जा तू गाडी घे जा. व्यंकटेश आला, निंजा मॅन. चला बंडू. चालू करला ना 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 ना. ए चल पाहुणे, गाडी घे आपली. हे पाहुणे माझ्याकडे. काय पाहुणे मागा? अरे म्हणजे गाडी कसं करणार? आता गाडी मी गाडी घेणार. गाडी कशी मारायची, ब्लॉग कसा करायचा, मला येत नाही. सौऱ्याला गाडी घेत नाही व्यवस्थित. ऑनलाईन तिकडे हप्ताच काढून जा. अरे असते असते, काय टेन्शन नाही देत. हाय तिकीट मिळते. ऑनलाईन काढून जा. आपण पेट्रोल घालतात, थांबायला पाहिजे आपल्याला. टायमात बरोबर 9 वाजता पोहोचणार. अरे तुम्ही जावा की कोणतं पेट्रोल टाकून या. मी आणि हिऊ जातो ना पुढं. कॅश नाही ना आमच्याकडे, ऑनलाईन पैसे मग मला ट्रान्सफर करणं, आपला ऑनलाईन चावला रिझर्व्ह बँकेमध्ये खाता आहे आपलं. चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चल चप्पल छोड़ गया. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट. गाड़ी चला. काय खाता का आपण काढला, तुझं ऑनलाईन बंद होतं ना? चालू गेली की किती वाढायचं? 70 रुपयाला एक तिकीट आहे फॉर्च्यून मध्ये. मी पण शिकणार आणि मी पण चालू करणार आहे. करे की बाबा, फुल सपोर्ट असणार. तू अनसबस्क्राईब काय केला व्हिडिओ टाकून भामट्या. चालू लगेच चालू. हा 74 जा 27 93-56 मात्र मारा. मित्रांनो. हे बघा तुम्हाला बघा, नवीन ब्लॉगर भागात, नवीन ब्लॉगर. अरे नाही खाली घे जरा, अजून जरा नाही थांबता. हां बरोबर. ओके ब्रो. भागात नवीन ब्लॉगर आलाय, पण ह्यो ब्लॉगर भामटा ब्लॉगर आहे. ह्यो दुसऱ्या ब्लॉगरला सपोर्ट करत नाही भामटा. मी ना मगाशी एक म्हणजे आमच्या ग्रुपवर ह्यानं काय केलं माहिती आहे काय, एक स्क्रीन रेकॉर्ड केला आणि मला तिथं यूट्यूबवर जाऊन माझं नाव सर्च केला आणि मला अनसबस्क्राईब केला ह्यो भामटा. पाठवले रे पैसे. चला. चल पाहुण्याचं आता आम्ही जातो, गाडी घेतो. गाडी घे. चल पेट्रोल टाकून येणार आहे मी. तुम्ही जावा, घरून जावा तुम्ही. गाडीच केली कुठं आपल्या? पैसे ए पाहुण्या, गाडीच केली रे. ए व्यंक्या, चेष्टा करू नका रे. नाही जावा. अरे बाबा, असं काय करताय? गाडीच केली कुठं जाते माझ्या बघितलं जावा. मी घ्या ना भाऊ, मी घेतली की असं. अरे व्यंक्या, शपथ सांगवले. ए पाहुण्या केली ते. मी डोकं फोडतोय पाहुण्याचं. हे मी गाडी मारू. चल बघूया, तू थोड्या वेळ तिथपर्यंत घे, बघूया गाडी कशी मारते. सौरभ भाऊ ह्यानंच आपल्याला ह्याची फ्रेम आणून दिला, जय जगन्नाथची. भाऊ जगन्नाथला गेलता तेव्हा फ्रेम आणून. बसा साहेब, ब्लॉगर बसा. चला तिकीट काढायचं. आजचा ह्यो ब्लॉग लई मोठा करणार नाही मी, तेवढंच 10-15 मिनिटाच्या आसपास करणार आहे. आपल्याला पंचवटीकडे जायचं आहे, शहापूर चौकात. सॉरी, शाहू पुतळ्याजवळ. सौरभ गिअर काढ सौरभ. ठीक आहे, ही व्हिडिओ जरा मोठा झाला पहिलाच, कट करतो. हे जाते. चल तू चल. आता जातो जरा, बघूया खोतडपर्यंत गाडी देतो. तर भाऊ गाडी व्यवस्थित मारला तर ठीक, नाही गाडी मारला तर मला गाडी परत यायला लागलं. डायरेक्ट टॉकीमध्ये गेलो आपण, व्हिडिओ बघू. बाय. सौरभ गाडी तर मारायला लागला व्यवस्थित. सौरभचा काही विषय नाही. तर भय थंड आहे म्हणून. चला आता बघूया, जातो आता आम्ही आमच्या सुप्रसिद्ध येड्रा फाट्यावर आहे. लोक तर अशी तोंडाकडे बघायला लागले, कंटिन्यू लोक बघणार आहेत. असं तोंडावर टॉर्च लागलं म्हणलं लोक तर बघणार. काय म्हणतो सौरभ? जरा सौरभ तोंड बघा, गाडी चालू करा. तू पुढं बघ, तू याकडे बघू. त्यापुढे जाईल आपण. गाडीमध्येच बंद पडते वाटले मला आता. क्लचवर कट. स्टार्टर लावत. काय म्हणतो सौर्य घे, लोक बघायला लागले.
घे सौऱ्या या संघ घे चल 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 जाऊ शकतोय आपण यासोबत जाऊ शकतो पण हे पडलं तर पुढचं. ना तर तू एवढं कसं हे करायला लागलायस हा आता एवढं तर घालू नकोस थांब चौऱ्या जायच नाही पब्लिक मला गाडी घ्यायला लागणार सौरभ थांबा मीच गाडी घेतो यानं माझ्या आबरू सौऱ्या गाडी मारतो म्हणला थांबा मीच गाडी घेतो थांब एकट करा एकट करा हे आठवा वाटायचं कट कर सगळ्या कंटिन्यू याच्यात काल काय तर झाले काल पण इथं भावा हां कार्यक्रम आहे काय इश्यू नाही आणि बाकीचे विचार करत असतो एखाद्याने गाडी चालवली एखाद्यानं फोन धरले काय इश्यू नाही लोक इथं नाही आहेत म्हणजे रस्ता चांगला नाही गर्दी नाही आहे म्हणून मी असं चालवलं आता फोन कट करतो आणि डायरेक्ट लोकेशनवर जाऊन व्हिडिओ करतो चला बाय काय म्हणलं चॅनल असला तर सबस्क्राईब करणार नाही तर नाही अरे आता तर 280 दिले रे तुमचं 280 दिल्या अरे व्यंक्या तुझा की चिंगमांचा की टाइमपास कुठं आहे हो गादी मामू गादी दे तुला तू चालू कर की व्यंक्या आणजा की अरे तोपर्यंत आणजा की अजून वेळ इथे बस कट करतो चला या गरिबांचं तिकीट घेतलं आपण इकडं काय चार आहेत बघा ही गरीब मला धरून चालू झालाय ना दिस ना पिक्चर तर चालूच नाही पिक्चर चालू नाही आधी मी जरा माझं महत्वाचं काम करून येतो महत्वाचं काम म्हणजे नेचर कॉल नेचर कॉल ब्रो नेचर कॉल पवनला वडापाव खायचा आहे म्हणा काढला बाल्कनीचं बसला रॉयलला हे चुकीचं आहे आता नेक्स्ट पिक्चर येणार तो शोले व्यंक्या शोलेला यायचं काय सौरभ तू कशाला आलाय आता हे व्यंक्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे काय व्यंक्याचं काय म्हणणं थांब की थांब व्यंक्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे काय व्यंक्या की सांगा आता जो पिक्चर आहे की नाही काढलाय त्यानं तर तो पिक्चर रिअल स्टोरी आहे म्हणा ती आहे आपल्याला पण माहीत आहे काय पण ज्या सोल्जरच्या मम्मी पप्पा आहेत की नाही त्यांची परमिशन घेतलं नाही म्हणून त्यांनी पिक्चर तर काढल्यात असं तुला काय वाटतं याच्यावर गजब बेइज्जती आहे नाही व्यंक्या जे बोललाय ते खरं आहे हे कोण काय खाणार आहे का रे चला व्यंकटेश तर वडापाव 20 रुपये कोल्ड्रिंक काय मी तर काय येणार मॅगी बिगी काय देणार नाही काय विषय नाही चला आपण आता आहे आपल्या खुर्ची खुर्ची कुठे माहिती आहे का व्यंक्या कुठे गेला रे जरा सर बघू आरशात बघू आपण कसं दिसतोय पवन काय म्हणलं रे ना काय ते चालू हे भगवान असं वाटलं की मी खरंच एक ब्लॉगर व्हायला बोलेट हळूहळू काय म्हणतोस असं वाटलं की आपण खरंच एक छोटासा ब्लॉगर व्हायला बोलेट असं इकडं आजूबाजूला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि काय बेल आयकन दाबा लाईक करा ह्यो बघा ह्यो आपला कॅमेरामॅन एक दिवस ह्यो भाऊ आपला कॅमेरामॅन असणार लक्षात ठेवा जसं आयुष्य आणि मुतर आलं बघा मी काय करून आलास चालतीस का आता चिकनी तुमची मम्मी काय म्हणत्या चिकन दिसतोस कसा आहे शोले सौरभ
काय घ्यायची इच्छा, काय द्यायची इच्छा? व्यंकटेश ओ क्रिश चला चला पिक्चर बघू चला चला. हाय कुठल्या जर पोरगीबद्दल काय तर सांगला येऊ पाहुणे पाहून काय सांगायला लागलायस हे काय पाहुण्याचा एकच विषय असतोय, जाईल तिथं नुसतं पुरी, जाईल तिथं नुसतं पुरी. हे पाहुणे आमचं चमडे चमडी, तेव्हा हेच ते चमडी पाहुण्या बघून देत ब्लॉग. हे गावात आपलं आमचा धुरंधर पिक्चर बघून जाऊया. अरे पुढे बघा. लोक बघा पुढं बघा पिक्चर नंतर नसतं पुढं बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय मस्तपैकी सजवले आहे नी बघा. रात्रीचे 1 वाजल्यात तरी नियोजन चालू आहे गावात. चौऱ्या गोल फिरव जरा, शूट घ्या जरा, गोल फिरव. छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण बघा. असं वाटतं की दिवाळी चालल्या का वाटायला लागले. काय सजवल्यात बघा आमची इचलकरंजी. मस्त जेवढं बघायचं आता लांब पण माझ्या मागोबत बघायचं तुम्हाला व्यवस्थित दिसलं असेल. चालेल तर व्यवस्थित सगळं मागं मला पूर्ण सौर्या गटरी गाडी. मॅगीचा स्पॉन्सर सापडा आहे तो म्हणजे आपला पवन माळी. ॲक्च्युली विषय काय आहे की त्याचं तिकीट आपण काढलेलं आणि ह्या बाबतीचं तिकीट त्या व्यंक्यानं काढलेलं. सो मीनं जे तिकीट काढलेलं त्याचे पैसे तो मला देण्याऐवजी तो म्हटला मी मॅगी देतो. अरे पण आम्हाला तर तो मॅगी देतो. आता तो मॅगी देणार, तिकीटचे पैसे राहून देणार आणि ही फुकटची खाणारी मेंबर. पण फुकट कोणालाच खायच नाही हे आपल्या सगळ्या पोरांना चांगलं माहीत आहे. जरा इकडे बघून बोल की बघू बाय. चुकीला माफी नाही. ते विष्णू मी जाऊन काय काय सुपर. ते सगळं सोडा. आत्ता आमचा मस्तपैकीचा मॅगीचं नियोजन झालंय. सगळं बिल माझ्या भावानं भागवले पवन डार्लिंगनं. कसं आहे माझ्या नशिबात पैसे नव्हतं आणि यांच्या नशिबात मॅगी होती. मी सगळी मॅगी खाल्ली, मी पण मॅगी खाल्लो, पैसे राहून गेले. मैत्रीत पैसे बघायचे नसते हो, फक्त अमाऊंट बातली पाहिजे. अमाऊंट बातली पाहिजे, पैसे बघायचे नसतात मैत्रीमध्ये. कुठे आहे काय माहिती तुम्हाला दिसत का बघा मागे दिसायला. अब रेट होगा. चला बरं, सांगण्याचा उद्देश एवढा होता पिक्चर बघण्यासारखा आहे. जे कोण पिक्चर बघितले नसतील मस्त की एकदा जाऊन थिएटरला जाऊन पिक्चर बघून या. थिएटरला जमत असेल तर ऑनलाईन डाउनलोड करून बघा. पिक्चर बघण्यासारखा आहे. पिक्चरमध्ये कमी कमी 70 ते 60% रिॲलिटी दाखवलेली आहे. फक्त बाकीचं का असेल ते एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. फक्त जास्त करून 70 ते 60% पिक्चरमध्ये सगळी रिॲलिटी दाखवलेली आहे. आणि बडेसाप संजय दत्त सारखं म्हणतोय ते एकच माणूस आहे आपला नवं जो आहे दाऊद. चला आजचा ब्लॉग एवढाच होता. आता घराकडे जाऊन तर मला काही तिथं बोलता येणार नाही. गल्ली सगळी शांत असणार, सगळी झोपलेली असणार. मी जास्त आवाज देऊन जरा बोलायचा प्रयत्न केला कुत्री भोकणार, लोकांना डिस्टर्ब होणार. म्हणून मी काय घराकडे गेलो काय बोलत नाही, काय नाही, इतकंच बोलतो. गुड नाईट, झोपा, काळजी घ्या. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा.
आणि काय चुकत असेल कॅमेरा अँगल काय असेल ते एक्स्ट्रा ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट टाईम मी काळजी घेतो आणि व्यवस्थित जरा ब्लॉग करायचा प्रयत्न करतो. ओके चला बाय. आता बघूया नेक्स्ट ब्लॉग कशावर नसेल. काळजी घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. कमेंट. सौरभ भोसले बोलते सबको बोलते. बरं असलं काय बोलू नको. कट करतो काय. चला गुड नाईट.